इयत्ता 4थी, विषय मराठी बालभारती, कविता क्रमांक 21, आभाळ माया. स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. पावसाचे ढग होऊन कुठे कोसळावे असे कवीला वाटते? उत्तर, पावसाचे ढग होऊन डोंगरात, दरीत व शेतात कोसळावे असे कवीला वाटते. शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? उत्तर, जेव्हा शेतात पिके येतात तेव्हा शेतकऱ्याला बरकत येते. कवीला उजेड कोठे न्यायचा आहे? उत्तर, कवीला गरिबांच्या झोपडीत उजेड न्यायचा आहे. पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते? उत्तर, पक्षाकडे पाहून कवीला चोच व पंख फुटावेत असे वाटते. आभाळ माया मिळावी असे कवी का म्हणतो? उत्तर, आनंदाने नाच गाण्यासाठी सर्वांना आभाळ माया मिळावी असे कवी म्हणतो. प्रश्न दुसरा, कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते? पाऊस. उत्तर, कवीला पाऊस होऊन डोंगर, दरी व शेतात कोसळावे असे वाटते. पणती. उत्तर, कवीला पणती होऊन झोपडीत प्रकाश द्यावा असे वाटते. प्रश्न तिसरा, खालील गोष्टींचा वापर कशासाठी होतो ते सांगा. अंगण बागडण्यासाठी, मैदान खेळण्यासाठी, शेत धान्य पिकवण्यासाठी, फुले सुवास घेण्यासाठी, दिवा उजेड करण्यासाठी. प्रश्न चौथा, तुम्ही कोणासाठी काय द्याल? मित्रांसाठी, मित्राच्या अडचणीच्या वेळी त्याच्या सोबत राहीन. शाळेसाठी, फुलझाडांच्या कुंड्या. घरासाठी, स्वच्छता व टापटीपणा. शेतासाठी, पाणी, बी आणि खते. आईसाठी, प्रेम व कामात मदत. बाबांसाठी, सेवा, आनंद आणि मदत. प्रश्न पाचवा, तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करून 5 ते 6 ओळी लिहा. उत्तर, मी पक्षी झालो तर आकाशात उंच उडेन, निळ्या आकाशात मोकळेपणाने फिरत राहीन, झाडावर जाऊन गोड गाणी गाईन, दूरदूरच्या सुंदर ठिकाणी जाईन, नदी, डोंगर आणि जंगल पाहीन, सगळ्यांना आनंद देत आनंदाने उडत राहीन आणि चित्रवर्णन करतो. या चित्राचे वर्णन, हे रेल्वे स्थानकाचे चित्र आहे. स्थानकावर खूप गर्दी दिसत आहे. एक रेल्वे गाडी प्लॅटफॉर्मवर उभी आहे. प्रवासी गाडीत चढत आहे आणि उतरत आहेत. विक्रेते चहा, खाऊ व आईस्क्रीम विकत आहेत. काही लोक आपले सामान घेऊन उभे आहेत. तिकीट तपासनीस तिकीट तपासत आहे. लहान मुले आणि आईवडिलांसोबत आहेत. सर्वजण आपापल्या गाडीची वाट पाहत आहेत. स्थानकावर खूप गडबड आणि हालचाल दिसत आहे.